कोरळप येथे ज्येष्ठ नागरिकांचा भव्य विचार मेळावा संपन्न, पेन्शन योजनेसाठी जोरदार मागणी। कोरळप ता वाळवा अर्थक्रांती जीवन गौरव अभियान व कोरळप ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त भव्य विचार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात शिराळा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांच्या समवेत माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनीही विचार मांडले। या मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी करण्यात आली। आमदार देशमुख यांनी यावेळी आश्वासन दिले की पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शन संदर्भातील प्रश्न मांडले गेले असून मार्च महिन्यातील अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्री यांच्याशी भेट घेऊन हे विधेयक मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। अर्थक्रांतीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे यांनी आपल्या रांगड्या भाषेत सरकारवर टीका करत मोफत एसटी, रेल्वे सेवा व तीर्थक्षेत्र योजना बंद करा आणि ज्येष्ठांसाठी नियमित पेन्शन योजना जाहीर करा, असा ठाम इशारा दिला। तालुकाध्यक्ष डी.पी. सावंत यांनी संबंधित विधेयकाचे वाचन केले। ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधी निवास गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की हा तालुका म्हणजे क्रांतीचे केंद्र आहे। येथे लोकशाही राणाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील यांसारख्या थोर नेत्यांनी समाजासाठी योगदान दिलं। आज आम्हाला 80व्या वर्षी सुद्धा रस्त्यावर उतरून आमच्या हक्कांसाठी लढावं लागतंय, हे दुर्दैव आहे। अशा पद्धतीची पावलं तुम्हाला टाकणं हे ह्या पुढच्या काळात सगळ्यात गरजेचं ठरणार आहे। मला आज या निमित्तानं मोरे सर तुम्हाला सांगावंच वाटतं, आदरणीय पाटील सरांना सांगावंच वाटतं, बाकीच्या सर्व सहकाऱ्यांना सांगावंच वाटतं की काही झालं तरी तुमच्या पेन्शनच्या संदर्भात मी असेल गेल्यानंतर त्याची किंमत कळते। तशा पद्धतीनं आई बापाची किंमत ज्यावेळेस ते असतात त्यावेळेस कळत नाही, गेल्यानंतर आपल्याला आई बापाची किंमत कळते। आणि सरकार हे तुमची सरकार म्हणजे कोण आहे? सरकार म्हणजे तुमचा मुलगा आहे, हे लक्षात घ्या। तुम्ही असं समजा या पुढच्या काळात सरकार म्हणजे तुमचा मुलगा आहे। सरकारनं निश्चितपणे तुमचं उत्तरदायित्वाचा निभाव हा करायलाच पाहिजे आणि तो उद्याच्या काळामध्ये आम्ही आमच्या असणाऱ्या वेगवेगळ्या सरकारी निर्णयाच्या माध्यमातून करून दाखवल्याशिवाय आम्ही स्वतः बसणार नाही। हे तुम्हाला आजच्या आपल्या मेळाव्याच्या निमित्तानं मला अत्यंत मनापासून आत्म्यातून मनातून मला तुम्हाला हे आश्वस्त करावंसं वाटतं।